या राज्यामध्ये 2014 साली माननीय नरेंद्रभाई मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून आणि त्याच वेळेला 6 महिन्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाल्यापासून सर्वसामान्य माणसाला पहिला विकासाचा विश्वास निर्माण झाला की ही माणसं आता आमच्या आयुष्याचं भलं करणार। 11 वर्षानंतर मोदीजींच्या पंतप्रधान पदाला 11 वर्ष झाल्यानंतर 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले। हा भारताचा आकडा नाही, हा जागतिक आकडा आहे। तसंच नेत्यांनाही असं वाटलं की आता भवितव्य जे आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि 14 पासून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षांची भारतीय जनता पार्टीकडे येण्याची रीग लागली। आम्ही सगळ्यांना त्या वेळेला अतिशय रिस्पेक्टफुली अतिशय सन्मानाने घेतलं आणि त्यातल्या एकालाही पश्चाताप झाला नाही की काय कुठून आलो भारतीय जनता पार्टी आगीतून निघालो फवाड्यात पडलो असं नाही झालं। देवेंद्रजीने प्रत्येकाला काही ना काही सन्मान दिला। समरजितदादा गाडगे असेल, माडाचा चेअरमन केला, हर्षवर्धन पाटील असेल, शुगरच्या राष्ट्रीय फोरमचा अध्यक्ष केला। अशी मोठी यादी आहे। अतुल भोसलेपासून की अतुल भोसलेंच्या कारखान्यापासून बँकेपासून ते आमदार करण्यापासून मोठी यादी आहे। मध्ये ब्रेक झाला नसता उद्धवजीने 19ला स्वतःच्या तत्कालिक म्हणजे ते अळवावरचं पाणीच झालं तत्कालिक स्वार्थासाठी जर असा निर्णय घेतला नसता तर महाराष्ट्र एव्हाना कुठे गेला असता। खूप गॅप पडली। त्यांच्या पक्षाची पिछेहाट झाली, मगाशी म्हटल्याप्रमाणे अळवावरचं पाणी झालं आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा मोठा सेटबॅक बसला। तर राजकारणामध्ये सरकार नसेल तर लोक बिचकतात। पुन्हा सरकार आलं, पुन्हा तेच एकराजींकडे लोक जात आहेत, अजितदादांकडे जात आहेत, BJPकडे जातात। प्रत्येकाचं आपलं एक नेचर आहे, त्या नेचरप्रमाणे तो जात असतो। वसंतदादा कुटुंबाचं नेचर हे भारतीय जनता पार्टीशी जुळणारं नेचर आहे। भारतीय जनता पार्टी दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदय मांडतो। शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली पाहिजे, रांगेतल्या शेवटच्या माणसाला भाकरी मिळाली पाहिजे, या तत्त्वज्ञानावर आम्ही काम करतो। वसंतदादांचं तत्त्वज्ञान हेच होतं की ते माणसामध्ये म्हणजे वसंतदादा खूप धार्मिक होते की नाही मला वाचनात नाही आलं। तासनतास पूजा करायचे, येईल त्याची काळजी करायची आणि त्यामुळे हे नेचर जुळणारी वसंतदादांची फॅमिली ही BJPशी जोडली जावी असा देवेंद्रजींचा खूप प्रयत्न होता। पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, ती वेळ आली। कारण जयश्री बहिणींना गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये आमच्याकडे या सगळेच प्रयत्न करत होते, पण शेवटी त्यांनी शांतपणे निर्णय केला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतपणे निर्णय केला। देवेंद्रजींचं नेतृत्व, देवेंद्रजींचं व्यक्तिमत्व त्यांना भावलं। त्या काल मला असं म्हणाल्या की मला देवेंद्रजींच्या उपस्थितीत प्रवेश करायचं आहे कारण 2दा भेटल्यानंतर मला बरं वाटलं या माणसाला भेटून। तर असं देवेंद्रजींचं नेतृत्व, अशी देवेंद्रजींची पार्टी ही वहिनींना भावली, पटली आणि आज त्यांचा प्रवेश बुधवारी होईल याला म्हणतात फॉर्मली, पण आज त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांची सगळी टीम, त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांचा एकही माणूस कधी गेला नाही। आता एकही माणूस बाहेर राहणार नाही, तो त्यांच्याबरोबर BJP देईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गेली 10 वर्ष मी राजकारणात आहे आणि काँग्रेस पक्षाने निलंबित आपल्याला केलं, त्यामुळे कुठल्या तरी पक्षात आपल्याला जायलाच पाहिजे आणि मला भारतीय जनता पक्ष हे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की आपल्या लोकांचं काम करणारा, आपल्याबरोबर राहणारा असा नेते ते आहेत। त्यामुळे मी भारतीय जनता पक्षाबरोबर जायचा निर्णय घेतला। कारण तुम्हाला माहिती आहे की चंद्रकांत दादा स्वतः इथे आले आणि त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं की आपण आपल्या पक्षाबरोबर यावं। तुमच्याच कार्यकर्त्यांचं मेन म्हणजे आपल्याला कार्यकर्त्यांची मला सर्वात मोठी काळजी आहे आणि मी कार्यकर्त्यांसाठीच राजकारणात आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांना कसं पुढे जाता येईल किंवा आपल्या सांगलीचं भलं कसं होईल यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे आणि मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे एवढंच सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझा प्रवेश व्हावा आणि त्यांनी ते मान्य पण केलं आणि तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय कसा मिळेल याचा मी तुम्हाला शब्द देतो, असा शब्द त्यांनी दिल्यामुळे मी आता भारतीय जनता पक्षात जायचा निर्णय घेतलेला आहे। अजितदादा चर्चा सुरू होती
इतर लोकांशी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यापैकी भाजप का निवडला अजितदादा का सांगितलं की आत्ताच. अजितदादांशी काय चर्चा झाली होती त्यापेक्षा काय उजवं वाटलं भाजपमध्ये? नाही, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि मोठ्या पक्षात जाणं, मी गेले 3 महिने सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली की आपण काय केलं पाहिजे आणि सर्वांचा असा निर्णय झाला की आपण एका मोठ्या पक्षातच जाऊया, म्हणजे राष्ट्रीय पक्षात जाऊया. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणेच मी हे सगळं केलेलं आहे. कारण गेले 2-3 महिने मी त्यांच्याशी सगळ्यांशी, अगदी सिनियर लोकांशी किंवा आपल्या सर्व कार्यकर्त्यांशी मी बोलली आहे आणि त्यांनी जो निर्णय दिला आहे तो मी मान्य केला आहे. आणि मी ते सुद्धा सांगितलं आहे की माझे कार्यकर्ते जे म्हणतील ते मी करणार आहे. कौटुंबिक पातळीवर चर्चा झालीत का? कारण आपले जावई बापू काँग्रेसमध्ये आहेत, विशालदादांचं तुमचं राजकीय बॉन्डिंग चांगलं झालं अलीकडच्या काळात. दोघांची कन्सर्न झाले का? दोघांचं काय मत आहे? नाही, हे बघा, काँग्रेस पक्षातनं आपल्याला काढलं मला, म्हणजे तर तेव्हा आपल्याला कळलं ना की आपल्याला दुसऱ्या पक्षात कुठल्या तरी गेलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांसाठी गेलं पाहिजे. त्यांच्यासोबत काही चर्चा झाली का? त्यांची मतं घेतली का? आता पक्षातनंच काढल्यावर त्यांची मतं कशी घेणार? कौटुंबिक पातळीवर पक्षाची म्हणून कौटुंबिक पातळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.